दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007। पिंपळगाव मालवी येथील श्री गोरक्षनाथ विद्याप्रसारक मंडळाचे श्रीराम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आज 12 जुलै रोजी आयोजित पालक मेळावा वादळी ठरला। विद्यालयात वर्षभरात झालेल्या विविध विकास कामाचा आढावा यावेळी पालकांसमोर सादर करण्यात आला। यामध्ये परिसरात बसवण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक, विद्यालयात बसवण्यात आलेले CCTV आणि वॉटर फिल्टर तसेच इतर सुशोभीकरण केलेल्या कामाची आणि खर्चाची सविस्तर माहिती पालकांना देण्यात आली। तसेच मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन जवळपास 1 लाखाची शाळेची वेस, 4 शिक्षकांचं लोकवर्गणीय आणि शाळा व्यवस्थापन समिती आणि प्राचार्य संभाजीराव पवार यांच्या मार्फत केला जात आहे। 2 दिवसापूर्वी काही विघ्नसंतोषी लोकांनी विद्यालयाचे प्राचार्य आणि विविध विषयावर जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती। याच मुद्द्यावर पालक मेळाव्यात चर्चा करण्यात आली। सर्व विषयावर पालकांची एकमुखाने मंजुरी दिल्याने आणि शाळेची बाजू योग्य असल्याचे स्पष्ट झाल्याने त्या विघ्नसंतोषी लोकांवर शाळेची आणि गावांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती शाळीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश जिने यांनी दिली। नमस्ते, मी श्रेया मते। मी APS मधून आलेले आहे। ह्या स्कूलमध्ये न्यू ॲडमिशन आहे। मला ह्या स्कूलमध्ये चांगलं वाटलं तिकडल्यापेक्षा। इथं सगळे फ्रेंड्स म्हणजे एकदम छान आहेत, मिळून राहतात आणि पवार सरांवर कोणी पण जे पण केले ना ते खूप चुकीचं केलं आणि ह्यामुळं आपल्या स्कूलची बदनामी होती। फक्त माझं एवढंच म्हणणं आहे, असं कोणी करू नका। थँक्यू। एका माणसामुळे शाळेला काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याने अर्ज द्यायची त्याची सोयाची। कुठं सरकार व्यवस्थित काम चालू असलं का अर्ज द्यायचं, कुठं मेयर बाबा असतं काम चालू असलं का अर्ज द्यायचं। ब्लॅकमेल करून 2 दारे पाडले तर ते अजून काय सुधारलंच। ती मेन आहे ना पिढ्याच बाजूला होईल। तुम्ही शाळेचा विकास करीत राहा, गुणवत्ता वाढा। आमचे मुलं म्हणजे मी या शाळेत शिकले, माझे पोरं या शाळेत शिकले आणि अजून ना तू शिकायचे तस काय नाही। कोणाला शाळा बंद पडणार नाही। एक माणूस लय आगत नाही सर, तुम्ही हे शाळेची चव व्हॉट्सअपवर यायलाच नाही पाहिजे। मी या मताचा माणूस आहे। कुठे ते गोरपणे सर तुम्ही सुद्धा त्याला रिसिव्ह करायचं नाही। शाळेचे हे काय बाजार बांधला काय तुम्ही हे नाही। आणि सर एक मिनिट ऐका, तुम्हाला ज्या दिवशी वरती जायचं नाही हे पालक तर कमी पोरं सगळं आपण तिथे शिक्षण अधिकारीकडे जाऊ। तुम्ही ते फिल्टर बसवलं हे तुमचं कामच आहे। आणि मला काय म्हणायचं, ह्यो माणूस असा तो माणूस असा। तुम्ही संस्थेची बाब तुमच्या कोर्टात लिगल झाले, तिसऱ्याने हस्तक्षेप करायचं काही कारणच नाही। समजा मी जरी असलो माझा या गोष्टीत हस्तक्षेप करायचं काही कारण नाही। असे पैसे आपण बाहेर किती पण घालतो, परंतु इथं गेले बरं हा मिळून वर्षाचा जेवढा खर्च होतोय हा साधारणतः 2-2.5 लाखाच्या पुढे जात नाही। तर मग 3 वर्षाचे पैसे किती झाले तुम्हाला सगळ्याला गणित येते किती झाले? 7.5 लाख रुपये। मग 3 वर्षात सरांनी 22 लाख रुपये कसे आणि कुठं काढले हे स्वतः गोरख आढावणी इथं येऊन ते काय त्याचं काय जे म्हणणं आहे माझ्याकडे पुरावे येतं अमकं आहे तमकं आहे त्यांनी इथं येऊन त्यांनी काय करायचं ते नमूद करायचं। अन्यथा जाहीर माफी गावकऱ्यांची मागायची, शाळेची मागायची आणि माननीय प्राचार्य सर त्यांची पण मागायची। रामकृष्ण। शिक्षणाधिकारी मॅडमला सांगितलं तुम्ही आमची गावची शाळा अचानक बघायला, तुम्ही गावात कोणाला फोन बी नका करू, पण या गावाच्या शाळेत एक चक्कर मारा आणि या गावची शहानिशा बघा। मॅडम म्हणलं तुम्ही काल तर आम्हाला वेगळंच सांगितलं। म्हणलं मॅडम तुम्ही गावात येऊन अचानक तुम्ही या गावामध्ये आणि या गावातले विद्यार्थ्यांची दूध तुम्ही प्रत्येक आल्यानंतर मुख्याध्यापकांच्या कॅबिन मध्ये नका जाऊ, तुम्ही एखाद्या वर्गामध्ये जाऊन व्हिजिट करा। तुम्हाला आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन कसं असेल, काय शिकतात काय नाही हे तुम्हाला पाहायला भेटेल। मॅडमनी सगळं आम्हाला तो शब्द दिलेला आहे। ते म्हणले असे आम्हाला रोज भेटत असते, प्रत्येक गावात आम्हाला असे अनेक
कार्यकर्ते भेटत असते आणि आमच्या चौकशी करायच्या गावचे सरपंच कशाला गेले आणि गावचे सदस्य कशाला गेले. मग काय तुमच्या ताब्यात गाव द्यायचं का असं चोपट्या लोकांच्या ताब्यात गाव देऊन जमणार आहे की? या शाळेमध्ये जर पुन्हा जर राजकारण झालं तर त्याची गई करणार. आम्ही ग्रामपंचायत म्हणून इथं बोलत नाही, आम्ही पालक म्हणून एक जबाबदार बोलतो. माझे मुलं या शाळेत शिकते, माझी मुलगी 9वीला आहे आणि मुलगा 6वीला आहे. अजून आमचे 4-5 वर्ष या शाळेमध्ये मुलं शिकणार आहेत. जोपर्यंत या शाळेमध्ये कोणी असे प्रकार करेल त्याची गय आम्ही पालक म्हणून कधीही करणार नाही. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सुदाम ज्ञानदेव मुंड. माझी मुलगी आता 9वीला आहे. पहिली मुलगी पण इथेच शिकलेली होती. आमचे अजून 2 पुतणे आहेत, ते पण इथंच येतं. शाळेच्या गुणवत्तेविषयी जर बोलायचं झालं तर माझ्या तिन्ही आमच्या घरातल्या तिन्ही मुलांना NMS मध्ये चांगले मार्क मिळले, स्कॉलरशिप भेटली. एकूण त्यांना मला वाटतं 60-60 हजार रुपये भेटतात. त्याच्यानंतर NTSC MTSC परीक्षेत पण त्यांना चांगले गुण भेटले. त्यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर कुठल्याही प्रकारची शंका नाही. शाळेतून योग्य ते मार्गदर्शन मिळतं आणि वैयक्तिक सर लोक घरी येऊन सुद्धा काही मार्गदर्शन लागलं तर माहिती वगैरे पुरवतात. ऑनलाईन कुठले पेपर असतील तरी ते माहिती पुरवतात. विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यापर्यंत जबाबदारी पार पाडतात. पालकांना विचारात घेऊनच हा निर्णय घेतला जातो शाळे कमिटीच्या याच्यात. आणि कुठल्याही पालकांनी असं ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये का शाळेची फी वाढीव घेतली किंवा हे घेतलं म्हणून. उलट पवार सरांनी आम्हाला सूचना केली पालकांना का आपण काहीतरी मदत करून मुलं जे खाली बसतात उपाध्यायांना भोजनात त्यांना आपण टेबलची वगैरे अशी व्यवस्था करू का जेणेकरून मुलं वरतीच बसतील आणि हे होईल म्हणून. कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही वाटत. शाळेची गुणवत्ता एकदम योग्य आहे आणि मार्गदर्शन शिक्षकांचं हे जे देतात ते एकदम योग्य प्रकारची आहे. नमस्कार, मी योगेश भाऊसाहेब जेने. या ठिकाणी श्री गोरक्षनाथ विद्याप्रसारक मंडळाचे श्रम विद्यालय पिंपळगाव माळवी या ठिकाणी आज ग्रामस्थांची मीटिंग झाली. या मीटिंग घेण्याचं तात्पर्य असं होतं, एका व्यक्तीने या शाळेची कोणतीही माहिती न घेता चुकीच्या पद्धतीने शिक्षण अधिकाऱ्याला पत्र दिले होते की या शाळेत असे शाळेचे ड्रेस असतील किंवा बाकीच्या दाखल्यांची फी असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी शिक्षक भरती होऊ नये अशा वेगवेगळ्या प्रकारे निवेदन दिलं होतं. तर ते निवेदन साफ चुकीचं होतं. म्हणून या ठिकाणी ग्रामस्थांनी, पिंपळगाव माळवीच्या सर्व ग्रामस्थांनी, तसेच आज डोंगरगण म्हणा, गडमांजर सुंबा म्हणा, या बऱ्याचशा गावामधून धनगरवाडी या ठिकाणून ग्रामस्थ त्यांचे विद्यार्थी इथं शिकत आहेत. त्यामुळे तेही या ठिकाणी आले होते. त्यांनी आग्रह धरला होता की या ठिकाणी तुम्ही मीटिंग घ्या आणि अशा जे लोक बदनामी करतात यांना अद्दल घडवण्यासाठी ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी मीटिंग घेतली होती. तर या ठिकाणी सर्वच ग्रामस्थांनी याविषयी खूप ज्या दिलेल्या निवेदनाला खूप नाराजी व्यक्त केली आणि सर्व विद्यार्थी असतील, पालक असतील, यांनी त्या ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं त्याला अद्दल घडावा अशी या पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, सर्व शिक्षक लोकांच्या वतीने सर्वांची या ठिकाणी आणून चर्चा झालेली आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारची बिनबुडाचे आरोप या ठिकाणी केलेले आहे. जर या माणसाने जर हे सर्व मागे घेतलं नाही तर शाळा व्यवस्थापन समिती तर्फे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. माझे नाव संभाजी सोनेबापू पवार, प्राचार्य श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव माळवी. या ठिकाणी संस्थेमध्ये वाद असल्यामुळं, संस्थेचे धर्मदायुक्तामध्ये भांडण असल्यामुळं शिक्षणाधिकारी यांनी कामकाज पाहण्याचे अधिकार मला प्रदान केलेले आहेत. त्या अधिकारामुळं मी 2 वर्षापासून या ठिकाणी प्राचार्य अधिक शाळेचं कामकाज पाहत आहे. पण या मागच्या 8 दिवसामध्ये शाळेचे बदनामीकारक व्हिडिओ बाहेर पडले मीडियाच्या माध्यमातून. तेव्हा आज या ठिकाणी पालकांची सहविचार सभा बोलावण्यात आलेली होती. पण जे विद्यार्थीचे पालक या ठिकाणी आले होते तर या काही पालकाने जो कोणी व्हिडिओ तयार केलाय त्याला अनुमती दिली नाही, उलट विरोध दर्शवलाय. आम्ही प्रसंगी आंदोलन करू, पण शाळेची अशी जी बदनामी झाली ती आम्ही कधीच खपून घेणार नाही. यामध्ये ग्रामपंचायत पिंपळगाव माळवी यांनी देखील अशा घटनेबाबत कुठल्याही पत्र देण्यासाठी
किंवा संबंधित अधिकाऱ्याला आम्ही तशा प्रकारे ग्रामपंचायत मार्फत कळू अशा प्रकारचा शब्द दिलाय. जे ड्रेसच्या बाबत बोलल्या गेलं होतं तर ते ड्रेस या ठिकाणी कुणालाही सक्ती केलेली नव्हती आणि ऐच्छिक विषय होता, परंतु त्याचा वेगळा इश्यू करून या ठिकाणी बदनामी झाली. मला या घटनेचा अत्यंत खेद वाटतो. एकूणच शिक्षक वर्गांच्या मनावर याचा दुष्परिणाम होतो. अंततः विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणून अशा प्रकारच्या घटना शालेय बाबतीमध्ये कुठंच व्हायला नको आहेत असं या ठिकाणी मी माझं मत व्यक्त करत आहे. धन्यवाद. या पालक मेळाव्यामध्ये सरपंच राधिका प्रभूने, उपसरपंच मच्छिंद्र झिने, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रामगुंड, श्रावण रायकर, बापूसाहेब बेरड, सागर गुंड, मेजर विश्वनाथ गुंड, संतोष झिने, रावसाहेब भोसले, बाबासाहेब झिने, इंद्रा, माजी प्राचार्य विजय गायकवाड, कैलास दरेकर यासह पिंपळगाव, मालवी, डोंगरगण, आडावाडी, धनगरवाडी आणि मांजरसुबा या ठिकाणचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.